विनंती की त्यांनी इथे त्यांची कविता सादर करावी. नमस्कार. तोंडातून आवाज फुटतो की नाही पाहिला आधी. मराठी भाषेबद्दल मी काही वेगळं बोलायला पाहिजे असं मला वाटत नाही, कारण माझा जो सध्याचा बिझनेस आहे हा माझ्या मराठी भाषेवरच अवलंबून आहे. मराठी भाषेतले वेगवेगळे स्तर दाखवण्यामध्येच माझा सगळा वेळ जात असतो. आज मला इथं बोलवलं, मला राजसाहेबांचा फोन आला. ते आम्ही अभिजात भाषा दिन साजरा करतोय, तर त्यावेळेला तुम्हाला यायचं आहे. आणि हो म्हटलं, काय ठीक आहे ना, कधी आहे, आता आहे. पण मग त्यात तुम्हाला कविता म्हणायची आहे. इथं मी पहिला हादरलो. कविता म्हणायची नाही. मग काय म्हटलं, काय माहिती आहे का, माझं ना सध्या शूटिंग चालू आहे आणि त्या शूटिंगमधून मला वेळ काढून येणं जरा कठीण वाटतंय, कारण बाकी सगळं थांबलं, परत एपिसोड पण जायचं आहे, तर मला वेळ मिळणार नाही. असं मी येऊन सांगू का, विचारू का त्यांना? नको. तुम्ही बिलकुल येऊ नका, कारण माझ्या डोळ्यासमोर सगळं पुढचं चित्र उभं राहिलं. मला वाटतं तुमच्याही डोळ्यासमोर उभं राहिलं असेल. शेवटी मी कसं तरी त्यांना मनवलं, मला यायलाच पाहिजे होतो. राजसाहेबांनी बोलवलं म्हटलं मी नाही म्हणणं शक्य होणारच नाही असं ना. आणि मी आलो. आता कविता म्हणणं हा खरं म्हणजे माझा धर्म नाही आहे. आम्ही डायलॉग बोलतो. आता ते डायलॉग थोडे म्युझिकल होत असतील, पण त्याला कविता नाही म्हणता येणार. पण ते आम्ही करू शकतो. पण